नमस्कार मंडळी, एक्सेल सिम्प्लिफायर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण ही जी काही शीट्स आहेत त्या आता ह्या शीट्सला नाव कसं द्यायचं किंवा या शीट्सला असलेलं नाव रिनेम कसं करायचं हे आज पाहणार आहे. तर सगळ्यात आधी ज्या शीटचे रिनेम करायचे ती शीट सिलेक्ट करा. आता फॉर एक्झाम्पल शीट 1 तशी शीट 2 आहे आणि शीट 1 चं मला रिनेम करायचं, तर मी शीट 1 ला काय केलं, ऍक्टिव्ह केलं. त्यानंतर फॉर्मॅट होम टॅब मधील फॉर्मॅट ऑप्शनला या. फॉर्मॅट मध्ये तुम्हाला इथे रिनेम शीट ऑप्शन आहे. रिनेम शीटला आलात. आता तुम्हाला जे काही तुमच्या शीटला नाव द्यायचं आहे, आता फॉर एक्झाम्पल हे मार्कलिस्टची शीट आहे ना, तर ह्याला मी मार्कलिस्ट नाव देते. तर ह्याचा अशा प्रकारे एंटर करा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शीटचं काय करू शकता, रिनेम करू शकता. आता हे आपल्याकडे टॅब्स आहेत. आता ह्या टॅब्सला तुम्हाला पर्टिक्युलर कलर द्यायचा आहे. तर टॅब्सला कलर देण्यासाठी तुम्हाला सिम्पली होम टॅब मधील फॉर्मॅट ग्रुपला या. इथे तुम्हाला टॅब कलर ऑप्शन आहे. टॅब कलरला आलात तुम्हाला, तर तुम्हाला इथे वेगवेगळे टॅब्स कलर्स भेटून जातील. तर तुम्हाला हवा तो टॅब कलर द्या, जेणेकरून तुम्ही शीट चेंज केलात की तुम्हाला तुमचा टॅब कलर अशा प्रकारे दिसून येईल. पुन्हा शीटला आलात, तुम्हाला समजा हा टॅब कलर काढून टाकायचा आहे, तर पुन्हा टॅब कलरला या. टॅब कलरला आलात, नो कलर कला, तुमचा टॅब कलर काय होईल, रिमूव्ह होऊन जाईल. कळलं? क्लिअर आहे? काही डाऊट आहे का? ओके. आता ही शीट तुम्हाला कॉपी किंवा मूव्ह करायची. जी शीट तुम्हाला मूव्ह करायची त्या शीटला मूव्ह और कॉपी शीट ऑप्शन आहे फॉर्मॅट मध्ये. मूव्ह और कॉपी शीटला ये. ते तुम्हाला विचारते शीट 2 ला मूव्ह करायचे, एंड ला मूव्ह करायचे. तर तुम्हाला जिथे मूव्ह करायची तिथे घ्या. मग आता मला एंड ला करायचंय, मी काय करेन, मूव्ह टू एंड. त्यानंतर क्रिएट अ कॉपी. ओके. आता तुम्ही बघू शकता ही ओरिजिनल शीट आहे. ही शीट 2 आपलं दुसरं आहे आणि ह्याचा कॉपी केलेली शीट ही आपली ह्या दुसऱ्या मार्कलिस्ट या फोल्डर मध्ये आलेली आहे. क्लिअर आहे? कुणाला काय डाऊट आहे का? ओके. थँक यू.